यंदा किती पाऊस पडणार आणि शेतकऱ्यांच्या पिकाला किती भाव मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी फायदेशीर जाणार की संकटांनी भरलेलं। तर मित्रांनो, मी अंतरा आणि तुम्ही पाहत आहात अपडेट करता। तब्बल 300 वर्षांची परंपरा असलेल्या भेंडवलच्या घट मांडीची भविष्यवाणी समोर आली आहे आणि या भविष्यवाणीत काही दिलासादायक संकेत तर काही धक्कादायक संकेत सुद्धा समोर आले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। भेंडवलच्या घटमांडीनुसार यंदा पावसाचा स्वभाव कधी खुशी कधी गप असा असणार आहे। पावसाचा पहिला महिना तुलनेने कोरडा जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, अन्यथा दुबारा पेरणीचं संकट ओढावू शकतं। मात्र दुसऱ्या महिन्यात पावसाचा जोर वाढेल आणि शेतीला काहीसा दिलासा मिळेल। पण खरी चिंता तिसऱ्या महिन्याची आहे, कारण या काळात मुसळधार पावसाचे संकेत आहेत। काही भागांमध्ये पूरदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, नद्या नाले दुथडी भरून वाहू शकतात आणि पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं। मित्रांनो, आता बोलूया पिकांच्या भावाबद्दल। घटमांडीनुसार कापूस, तूर आणि मूग या पिकांना यंदा चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढू शकतो। मात्र उडीद आणि अंबाडी पिकांना रोगराईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पावसाळा संपल्यानंतरही अवकाळी पावसाचा धोका कायम राहणार असल्याचे संकेत आहेत। त्यामुळे काढणीच्या वेळीही शेतकऱ्यांना सावध राहावे लागू शकते। दिलासादायक बाब फक्त एवढीच आहे की जनावरांच्या चाऱ्याची कमतरता भासणार नाही असे या भविष्यवाणीतून समोर आले आहे। पण लक्षात ठेवा, ही भेंडवलच्या पारंपरिक घटमांडीवर आधारित भविष्यवाणी आहे। प्रत्यक्ष हवामान परिस्थिती काही वेगळी असू शकते। त्यामुळे हवामान खात्याच्या अधिकृत अंदाजाकडेही शेतकऱ्यांनी लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही यंदा कोणत्या पिकाची लागवड करणार आहात आणि या भांडवलच्या घटमांडी भविष्यवाणीबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद।